या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीची पूजा केली जाते. ती सृष्टीच्या शुद्ध आणि निर्दोष शक्तीचे प्रतीक आहे आणि देवीच्या 9 रूपांच्या पूजेच्या प्रवासाची सुरुवात करते. एकदा राजा दक्ष याने एक यज्ञ आयोजित केला. या यज्ञाला सर्व देवी देवतांना बोलावले, पण देवी सती आणि भगवान शंकराला बोलावले नाही. देवी सती यज्ञाच्या स्थळी गेली, पण तिथेही तिचा अपमान झाला. त्यामुळे तिने रागावून स्वतःचा देह यज्ञाच्या अग्नीत त्यागला. त्यानंतर देवी सतीने पर्वतराज हिमालयाच्या घरी कन्या म्हणून जन्म घेतला. पर्वतराजांची कन्या म्हणून शैलपुत्री या नावाने ओळखली जाऊ लागली. तिचे रूप आणि शक्ती पूर्वीसारखेच होते. ती नवदुर्गांपैकी पहिली दुर्गा आहे, जी हिमालयाची कन्या आहे. नवरात्रीचा पहिला दिवस देवी शैलपुत्रीला समर्पित आहे. तिची पूजा केल्याने स्नेह, करुणा, संयम आणि इच्छाशक्ती वाढते. देवी शैलपुत्री नंदीवर स्वार आहे, पांढरी वस्त्रे परिधान केलेले आहे आणि तिच्या एका हातात त्रिशूळ आणि दुसऱ्या हातात कमळ आहे.